गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आज आपण जाणून घेणार आहोत गुरुचरित्राचे पारायण केल्याने होणारे लाभ. मनातील अस्थिरता दूर होऊन मन शांत होते. पारायणातील कथा, नामस्मरण आणि आध्यात्मिक वातावरणामुळे मनातील गोंधळ, भीती, तणाव कमी होतो. वाचताना मन एकाच विषयावर टिकल्यामुळे विचारांची पळापळ थांबते. एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढतो. गुरुचरित्रातल्या प्रसंगातून काय झालं तरी गुरु मार्ग दाखवतात ही भावना निर्माण होते. त्यामुळे निर्णय घेण्याची ताकद, धैर्य व आत्मविश्वास नैसर्गिकपणे वाढतो. घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते. श्रद्धेने केलेले पारायण घरात शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करते, असे भक्त अनुभवातून सांगतात. मनातील अपराधीपणा, भीती, चिंता कमी होते. कथेतील शिकवणी आपल्याला जीवनातील चुका स्वीकारून सुधारण्यात प्रोत्साहित करतात. त्यामुळे मन हलके होते आणि अनावश्यक भीती दूर होते. देवावरील श्रद्धा आणि भक्ती दृढ होते. दत्तगुरूंचे रूप, शक्ती, करुणा वेगवेगळ्या प्रसंगातून जाणवतात. भक्तीमधून निर्माण होणारी मानसिकता जीवन सुलभ बनवते. संकटावर मात करण्याची प्रेरणा मिळते. गुरुचरित्रात अनेकांना आलेल्या संकटाचे वर्णन आणि त्यातून त्यांना मिळालेली गुरुकृपा वाचून आपल्यालाही बळ मिळते. मनात गुरु आहेत ही भावना रुजते, जी कठीण काळात मोठा आधार ठरते. आध्यात्मिक प्रगती होते. कर्म, भक्ती, गुरुतत्व, आत्मज्ञान यांसारख्या आध्यात्मिक गोष्टी समजायला सुरुवात होते. नियमित पारायणाने मनाला आतल्या शांततेचा अनुभव येऊ लागतो. आरोग्यावर सकारात्मक परिणाम. मन शांत राहील की शरीरही आरोग्यदायी राहते. तणाव कमी झाल्यामुळे रक्तदाब, झोप, श्वास घेणे अशा गोष्टींमध्ये स्थिरता येते. घरात मंगल व पवित्र वातावरण निर्माण होते. दिवा, सुगंध, नामस्मरण, पारायण यामुळे वातावरण शुद्ध, मंगल आणि उत्साही होते. घरात सतत चांगली ऊर्जा राहते असा अनुभव अनेकांना येतो. गुरुकृपेची अनुभूती. अनेकांना पारायण दरम्यान किंवा त्यानंतर त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल जाणवतात. हे सर्व श्रद्धेवर आधारित असलं तरी अनुभव अत्यंत शांतीदायक असतात.